नमस्कार, नवरंग मराठी कट्टा। आज आपण 1 वर्षभर टिकेल अशी बटाटा साबुदाणा चकली बनवणार आहोत। यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा रात्री 7 वाजता भिजत घातला होता आणि त्यानंतर त्याला मोकळा करून घेतला खिचडीसारखा आणि त्यामध्ये कडकडीत असं 2 वाट्या पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि रात्रभर असा भिजवून ठेवला। आता हा मी पूर्ण मोकळा करणार आहे आणि त्यानंतर वरवीचं तांदूळ एक अर्धी वाटी छोटी त्याचा भात करून घेतलेला आहे। तो भात पण मी याच्यामध्ये टाकणार आहे, त्यामुळे खारोडे एकदम असे चांगले फुलतात। आणि साधारण अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा शिजवून असा खिसून घेतला। आता मी याचं बॉन्डिंग चांगलं असं मळून करणार आहे आणि यामध्ये मग लाल तिखट, मीठ आणि कलरसाठी थोडीशी बेडगी पावडर यामध्ये टाकून हे मिश्रण सगळं अशी छान कणसंडशी एकदम सुंदर असं करणार आहे, जेणेकरून ते शेवग्यामधून आपल्याला चकलीसाठी घालता येईल। साहित्य परत लक्षात ठेवा, अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे आणि एक अर्धी वाटी बगर म्हणजेच वरवीचे तांदूळ शिजवून घेतलेले। हे बघा, मळल्यानंतर आपलं हे बॅटर असं झालेलं आहे। आता कुठलाही साबुदाणा घेतला तरी तो असा गरम पाणी टाकल्यामुळं पूर्ण भिजला जातो। आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेला तुम्ही वरवीचा भात ह्याच्यामध्ये टाकणार आहे त्यावेळेला तो अजिबात करपता कामा नये, कारण थोडा जरी तो करपला तरी अख्ख्या बॅटरला पूर्ण चकलीला करपट वास लागतो। आणि अशा पद्धतीनं बटाटे पण प्रमाणात टाकले तर मग चकली लाल होत नाही, अगदी पांढरी शुभ्र एवढी फुलते ना। तुम्ही हेच मिश्रण टाकून तयार करून घ्या। आणि अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि या चकल्या आमच्या चालू आहेत बघा। वरवीचं तांदूळ घातल्यामुळं ते तुटत नाही आणि बटाटा कमी घातल्यामुळं जास्त तळल्यानंतर अशा करपत नाहीत किंवा लाल होत नाहीत। अर्धा किलो साबुदाण्याला 1 किलो बटाटा आणि एक अर्धी वाटी भगर घातल्यावरती खूप छान होतात। तुम्ही पण ट्राय करा आणि कळवा। थँक्यू।